नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला देखील बोर्ड परीक्षेमध्ये 91 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपल्याला यासाठी फक्त अभ्यास करून चालणार नाही, तर त्यासाठी हवं आहे परफेक्ट नियोजन. आणि हे परफेक्ट नियोजन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपल्याला आपलं ध्येय निश्चित करायला हवं. बघा, आपल्याला 91 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवायचे आहे, तर आपल्याला आपलं ध्येय निश्चित करायचं आहे. आपण आपलं ध्येय निश्चित करूया. आपल्याला 91% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवायचे, म्हणजे आपण आपलं ध्येय निश्चित केलेलं आहे. त्यासाठी असतं योग्य नियोजन आणि प्लॅनिंग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या आठवड्याचं नियोजन करून घ्यायचं आहे. एक वेळापत्रक तयार करायचं आहे. हे वेळापत्रक तयार करत असताना आपल्याला त्यामध्ये शाळेच्या वेळाव्यतिरिक्त जो वेळ आपल्याकडे असणार आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला कोणता अभ्यास करायचा आहे, किती वेळ करायचा आहे, त्या अभ्यासामध्ये आपल्याला लेखन करायचं आहे, वाचन करायचं आहे, पाठांतर करायचं आहे, काय याचं आपल्याला सविस्तर नियोजन करायचं आहे. ते नियोजन तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी तुम्हाला प्रत्येक आठवड्याचं जे नियोजन असणार आहे ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून देईल. त्यानंतर असतं सातत्य. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर सातत्य ठेवलं आणि नियमितपणे जर अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेमध्ये निश्चितपणे 91% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला नियमितपणे लेखनाचा सराव करायचा आहे. जर आपण लेखनाचा सराव केला नाही तर आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर येऊन देखील आपल्याला गुण मिळणार नाही. म्हणून आपल्याला दररोज नियमितपणे लेखनाचा सराव करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आठवडाभर आपण जे काही शाळेमध्ये शिकणार आहोत, जे काही अभ्यासणार आहोत, त्याची आपल्याला रिव्हिजन करायची आहे. आणि रिव्हिजन ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी आपण आपल्या वेळापत्रकामध्ये शनिवार किंवा रविवार या दिवशी रिव्हिजनची आपण एक वेळ ठरवणार आहोत. त्यानंतर आपण 91 किंवा त्यापेक्षा अधिक गुण नक्कीच मिळवणार आहोत. यानंतर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यशाचा रोडमॅप कसा असणार आहे, यासाठी आपल्याला आपल्या प्रत्येक विषयाचं एक टार्गेट ठरवून घ्यायचं आहे. कोणत्या विषयामध्ये आपल्याला किती गुण मिळवायचे हे आपण आतापासून ठरवलं तर आपल्याला निश्चितपणे त्या विषयामध्ये तेवढं गुण मिळवणं शक्य आहे. त्यासाठी काय करूया मित्रांनो, आपण आपल्या प्रत्येक विषयाचं एक टार्गेट ठरवून घेऊया. मराठी या विषयामध्ये आपल्याला 91 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवायचे आहे. तसंच हिंदी या विषयामध्ये 91 किंवा त्यापेक्षा अधिक आपल्याला गुण मिळवायचे. इंग्रजी या विषयासाठी आपण 85 ते 90 या दरम्यानचं टार्गेट ठेवूया. त्यानंतर गणित या विषयामध्ये आपल्याला लिखाणाला खूप कमी महत्त्व आहे. त्या विषयामध्ये आपल्याला अचूकतेला खूप महत्त्व असतं. या विषयामध्ये आपल्याला 95 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणं शक्य आहे. म्हणून आपण त्या विषयामध्ये तेवढं टार्गेट ठेवलेलं आहे. विज्ञान व तंत्रज्ञान या विषयामध्ये देखील लिखाणापेक्षा अचूकता महत्त्वाची असते. म्हणूनच आपण या विषयामध्ये 91 ते 95 दरम्यान आपण टार्गेट ठेवलेलं आहे. तसंच समाजशास्त्र या विषयामध्ये आपल्याला 90 किंवा 95 या दरम्यान आपल्याला गुण मिळवायचे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक विषयाचं जर टार्गेट ठेवलं तर आपल्याला 91% पेक्षा अधिक गुण मिळवणं शक्य आहे. नंतर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपला हा वर्षभराचा प्रवास कसा असणार आहे, तर आपण या वर्षभराच्या प्रवासामध्ये एकूण 4 टप्पे केलेले बघा. तर पहिला जो टप्पा असणार आहे तो 15 जूनचा असणार आहे, 15 जून ते 31 ऑगस्ट. दुसरा जो टप्पा असणार आहे तो 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर. आणि तिसरा जो टप्पा असणार आहे ते 1 नोव्हेंबर 31 डिसेंबर या कालावधीचा तिसरा टप्पा असणार आहे. आणि चौथा जो टप्पा असणार आहे तो 1 जानेवारी ते परीक्षा होईपर्यंत. अशा पद्धतीने आपले परीक्षेच्या पर्यंतचं हे नियोजन असणार आहे. तर सर्वप्रथम आपण पहिला टप्पा समजून घेऊया. या पहिल्या टप्प्यामध्ये 15 जून ते 31 ऑगस्ट या दरम्यानचा जो टप्पा आहे तो आपला पाया मजबूत करणे. पाया मजबूत करणे म्हणजे काय, तर जे आपले विषय कच्चे आहेत, ज्या विषयामध्ये आपल्याला अडचणी येतात, त्या विषयाला आपल्याला जास्तीत जास्त संकल्पना समजून घेण्यावरती भर द्यायचा आहे. दुसरा जो टप्पा आहे तो 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपला 10वीचा जो पाठ्यक्रम आहे तो आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. म्हणजे 10वीच्या पाठ्यक्रमाला जे काही कठीण घटक असतील ते आपल्याला या कालावधीमध्ये संपूर्णपणे पूर्ण करून घ्यायचे. त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे तो 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला प्रत्येक आठवड्याला किमान एक प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपण काय करायचं, सुरुवातीला आपण नवनीतमध्ये अपेक्षितमध्ये बघून सोडवल्या तरी चालतील. म्हणून आपण काय करायचंय, या कालावधीमध्ये प्रत्येक रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी किमान एक प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा जो टप्पा असणार आहे हा असतो आपला परीक्षेचा कालावधी. या कालावधीमध्ये आपण जे वर्षभर मेहनत केली, जो वर्षभर अभ्यास केला, जो वर्षभर सराव केला, त्याची आपल्याला उजळणी करायची, म्हणजे रिव्हिजन करायची आणि बोर्ड परीक्षेची तयारी करायची. याच कालावधीमध्ये आपल्या शाळेमध्ये देखील परीक्षा सुरू असतात, जसे की सराव परीक्षा आहे, त्यानंतर पूर्व परीक्षा असेल. या परीक्षेची आपल्याला चांगल्या पद्धतीने तयारी करायची आणि जशा पद्धतीने आपण बोर्ड परीक्षेला सामोरे जाणार आहोत तशाच पद्धतीने या परीक्षेला सामोरे जायचे. या परीक्षेतून आपल्याला समजणार आहे की कोणत्या विषयामध्ये आपल्याला अडचण येते, कोणत्या विषयामध्ये कमी गुण मिळतात, कोणत्या विषयामध्ये
जास्त सराव करण्याची गरज आहे ते आपण या विषयातून समजून घेऊ शकतो किंवा या परीक्षेतून समजून घेऊ शकतो. शाळेत शिकवलेला भाग त्याच दिवशी पूर्ण करतात. बघा, हे विद्यार्थी काय करतात, ज्या दिवशी शाळेमध्ये तो भाग शिकवलेला आहे त्याच दिवशी ते पूर्ण करत असतात. म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीपासूनच म्हणजे 15 जूनपासूनच सवय लावायची की शाळेमध्ये जो शिकवलेला भाग आहे तो त्या दिवशीच पूर्ण करायचा. रोज किमान 1 तास लेखन सराव करायचा आहे. बघा, आपलं जे लेखन आहे ते आपल्याला नियमितपणे ठेवायचं, कारण आपलं मूल्यांकन किंवा मूल्यमापन हे लेखी परीक्षेवरूनच होणार आहे. आपल्याला किती येतं हे कशावरून समजणार आहे, तर आपण पेपरमध्ये उत्तर कसं लिहिलं आणि किती लिहिलं यावरून आपलं मूल्यमापन होणार आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, सुरुवातीपासूनच लेखनाचा सराव ठेवायचा आहे. त्यानंतर आठवड्यातून 1 दिवस उजळणी करायची. विद्यार्थी मित्रांनो, आपण आठवड्याचं एक वेळापत्रक तयार करणार आहोत आणि या आठवड्याच्या वेळापत्रकामध्ये आपल्याला शनिवारी किंवा रविवारी या 2 दिवसापैकी आपल्याला 1 दिवस उजळणीसाठी ठेवायचा आहे. उजळणीसाठी ठेवायचं म्हणजे काय करायचं, तर त्या दिवशी आपण आठवड्याभर जो काही अभ्यास करणार आहोत किंवा जो काही अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीने शाळेमध्ये जे काही शिकवलेलं आहे त्याची आपल्याला काय करायची आहे, या दिवशी उजळणी करायची आहे. त्यानंतर आपल्याकडून काय चुका झालेल्या आहेत ते एका वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये होणाऱ्या चुका लिहून ठेवायच्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या चुका आपल्याला टाळायच्या आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जाण्यास मदत मिळणार आहे. आणि मोबाईलपेक्षा आपल्याला अभ्यासाला प्राधान्य द्यायचं आहे. यावर्षी आपण मोबाईलला अभ्यासासाठीच वापरणार आहोत. मोबाईल हा मनोरंजनासाठी वापरणार नाही. आपलं 10वीचं वर्ष हे खूप महत्त्वाचं वर्ष आहे, कारण याच वर्षावरती आपले पुढील आयुष्याची पायाभरणी होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक आठवड्यानिहाय म्हणजे दिवसाचं जे वेळापत्रक असणार आहे की आपल्याला शाळेच्या वेळे व्यतिरिक्त कोणता अभ्यास करायचा, सकाळच्या सत्रामध्ये कोणता अभ्यास करायचा, दुपारच्या सत्रामध्ये कोणता अभ्यास करायचा आहे, त्यानंतर लेखन किती करायचं, पाठांतर कसं करायचं, याचं संपूर्ण जर वेळापत्रक हवं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला ते वेळापत्रक PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून देईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अशाच 10वीच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.